जेथे गाव तिथे आम्ही गावाकडची वीज बिल वसुलीच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक, रक्कम परस्पर लंपास। नमस्कार, मी गाव सहेली प्रतिभा मनकर। आपण पाहत आहात गावाकडची बातमी। वीज बिल वसुलीच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक, रक्कम परस्पर लंपास। मुख्य अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कारवाई करणार का? जनमित्र वायरमन कर्मचारी सचिन राऊत, वरिष्ठ तंत्रज्ञ यांनी मार्डी, दिवाणखेड व चिखली तालुका तिवसा येथील अनेक थकीत वीज बिल असलेल्या वीज ग्राहकांना वीज खंडित करण्याची धमकी देऊन थकीत वीज बिलाची रक्कम मागणी करून महावितरण कार्यालयात बिल न भरताच परस्पर खर्च केली आहे व शासकीय निधीचा अपहार केला। ग्रामीण भागात लोक हे कामाला जाणारे असल्यामुळे महावितरण कंपनीची वीज बिल वसुली ही सहसा वीज वितरण जनमित्र यांच्याकडून प्रत्यक्ष वीज बिलाचे पैसे घेऊन केल्या जाते। काही लोक वीज बिल सहजतेने भरतात, तर काही लोकांना वीज बिल जनमित्र वेळेत पैसे न भरल्यास लाईन डिस्कनेक्टेड कट करण्याची वॉर्निंग देतात। एकंदर ग्रामीण भागात वीज वितरण कंपनी, जनमित्र आणि वीज ग्राहक यांचे सुसंवाद असतो, परंतु याचाच फायदा घेऊन त्यावेळचे रहाटगाव शाखेचे जनमित्र वायरमन सचिन राऊत यांनी मार्डी, दिवाणखेड आणि चिखली या गावातील गरीब लोकांचे पैसे लाईन कापून टाकतो अशी धमकी देऊन वीज बिल भरण्याच्या नावाखाली पैसे घेऊन त्यांचे पैसे वीज बिल न भरता परस्पर फसवणूक केली आहे। असे असताना त्यांनी शासकीय रकमेचा अपहार केला आहे, त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा व ज्या ग्राहकांच्या रकमेचा भरणा करणे बाकी आहे ती रक्कम सचिन राऊत यांच्या वेतनातून कपात करण्यात यावी व ग्राहकांची वीज भरण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी तक्रार मुख्य अभियंता महावितरण अमरावती विभाग अमरावती यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे। यावेळी उपस्थित गाव सहेली महाराष्ट्र संचालिका मंगला भोगे, देवेंद्र भोंडे, युवा सामाजिक कार्यकर्ता दीपक सिंग बावरी उपस्थित होते। नंतर भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार।